नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कोरोना कित्येक महिने शांत राहिल्यानंतर पुन्हा एकदा भारतातील शहरी भागांमध्ये पुन्हा डोकेवर काढत असल्याचं दिसून येतंय। या पार्श्वभूमीवर दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले। कोरोना लसीमुळे मिटलेली भारतीयांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे। अशातच या वाढत्या रुग्णांच्या संख्येने कोरोना का पसरू लागलाय याची कारणे शोधण्यास भाग पडला आहे। 2019 मध्ये जेव्हा पहिल्यांदा कोरोना आला होता तेव्हा मोठी खळबळ उडाली होती। नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता। यामुळे नोकरी धंद्यासाठी या राज्यातून त्या राज्यात गेलेले किंवा प्रवासी मजूर म्हणून ओळखले जाणारे लोक मिळेल त्या वाटेने शेकडो किमी चालत आपापल्या गावी पोहोचले होते। यावेळी अनेकांचा मृत्यूही झाला होता। कोरोनाची लस आली आणि हा कोरोना नियंत्रणात आला होता। गेल्या काही वर्षात तो समूळ नष्ट झाला किंवा सामान्य सर्दी पडशासारखा झाल्याचं वाटत होतं, परंतु हाँगकाँग सारख्या देशात रुग्ण सापडू लागल्यानंतर आठवड्याभरातच भारतातही रुग्णांची नोंद होऊ लागली आहे। टाइम्स ऑफ इंडियानुसार मुंबईत 95 रुग्ण सापडले आहेत। जानेवारीपासून महाराष्ट्रात 106 रुग्ण सापडले आहेत। सध्या 16 जण उपचार घेत आहेत। यामुळे आरोग्य प्रशासनाने श्वासाचा त्रास होत असलेल्या लोकांची टेस्टिंग सुरू केली आहे। कोरोना पुन्हा पसरू लागण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची वाढती संसर्गजन्यता आणि लोकांची हळूहळू कमी होणारी प्रतिकारशक्ती कारणीभूत आहे। आधीच्या कोरोना लाटेत लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तसेच लसीकरणामुळे आधीच ते विषाणूच्या संपर्कात आले होते। यामुळे लोकांमध्ये तयार झालेली प्रतिकारशक्ती ही हळूहळू कमी होऊ लागली आहे। यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं सांगितलं जातंय। दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये या महिन्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत। राष्ट्रीय राजधानीत गेल्या 3 वर्षात प्रथमच कोरोनाची लागण झालेले 23 रुग्ण आढळले, असे वृत्त पीटीआयने दिले। असे असले तरी बहुतेक प्रकरणे ही सौम्य असून काळजी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं जाते। तसेच आतापर्यंत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्त नाहीये। दक्षिण आशियामध्ये JN.1 व्हेरिएंटच्या प्रसारामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे। हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे। तज्ज्ञांच्या मते हा व्हेरिएंट चांगलाच सक्रिय असला तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून याचे वर्गीकरण चिंताजनक व्हेरिएंट असे करण्यात आले नाही। या संक्रमणाची लक्षणे बऱ्याचदा सौम्य स्वरूपाची आहेत आणि लागण झालेले रुग्ण 4 दिवसांच्या आत बरे होत आहेत। ताप, नाक वाहणे, गळा खवखवणे, डोकेदुखी, चक्कर आणि थकवा येणे ही काही सामान्य लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत।